नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे। तसंच पुण्यात सीबीआयकडून वाघमारे, मांढरे आणि कुलकर्णी या तिघांची चौकशी सुरू आहे। दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून तिघांची कसून चौकशी केली जाते। तपास यंत्रणांकडून तिघांच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जाते। या तिघांच्या संपर्कात पुण्यातील इतर व्यक्ती होत्या का याचाही तपास सुरू आहे। दरम्यान शुभम खैरनारला घेऊन सीबीआय अधिकारी नाशिकला गेले। नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमध्ये सुरू असलेल्या बांधकामाला काल नगरपालिकेने नोटीस बजावली। या नोटीसीची दखल घेत संबंधित बिल्डर्सकडून सुरू असलेल्या बांधकामावरील साहित्य हटवायला सुरुवात झाली आहे। पी.व्ही. कुलकर्णीचे बीड शहरातील शाहूनगर भागात सुरू असलेलं बांधकाम अनधिकृत असून यासाठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। त्यानंतर पालिकेने बांधकामाला नोटीस बजावली आहे। त्यानंतर बांधकामावरचं साहित्य हटवलं जात आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। सीबीआय पथक लातूरमध्ये दाखल झालंय। चौथा डॉक्टर सीबीआयच्या रडारवरती आलाय। बालरोग तज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरची तपासणी सुरू आहे। सीबीआयने हळूहळू फास आवळायला सुरुवात केली आणि पेपर विकत घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी केली जाते। सकाळी एका डॉक्टरची चौकशी झाल्यानंतर पथक आता दुसऱ्या डॉक्टरकडे दाखल झालंय। लातूर शहरात नीट पेपरफुटी प्रकरणी जुना औसा रोड परिसरातील एका बीएमएस डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशी केली। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्काची पडताळणी करण्यात आली आहे। या चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना माफीचा साक्षीदार बनवलं जाईल अशी शक्यता आहे। सीबीआयच्या चौकशीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत। मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा त्यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा विचार करतायत। गुरुवारी रात्रभर शिरुरेच्या पुण्याच्या कार्यालयात सीबीआयने कसून चौकशी केली। शिरुरेने स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरकडनं फुटलेला पेपर घेतला होता। नीट पेपर लीक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रच बनलेलं असून हाय प्रोफाईल पालक सीबीआयच्या रडारवरती आहेत। सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे मिळालेत। यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर पेपर लीक प्रकरणाला आणखी व्यापक वळण मिळणार आहे। विश्वजित तेलंगे या नीटची परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्याची कहाणी समोर आली आहे। विश्वजित सातत्याने नीट परीक्षेची तयारी करतो। 3 वेळा त्याने परीक्षा दिली, मात्र प्रत्येक वेळी काही गुणांनी वैद्यकीय प्रवेश हुकला आणि यंदा पुन्हा पेपरफुटीच्या आरोपांनी त्याचं स्वप्न भंगलं। विश्वजित तेलंगेच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात। त्याच्या आजीनं किडनी दान करून त्याला नवं आयुष्य दिलंय। उपचार सुरू असताना त्याने अभ्यास सोडला नाही। पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे त्याची स्पर्धाच अन्यायकारक बनली आहे। किडनी प्रत्यारोपण आणि उपचारांवरती मोठा खर्च झाल्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीतही सापडलंय। शारीरिकदृष्ट्या गंभीर आजारातनं गेलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष सवलत द्यावी अशी मागणी तेलंगे कुटुंबीय करतायत। ठरवूनच अभ्यास करत होतो, ठरवूनच माझा देह मी त्याच्या मागे जात होतो, पण त्याच्यामध्ये आता ह्या अशा अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणींना सामोरं जात शरीराचं इतकं वाटोळं झालं माझ्या की आता ते आयुष्यभरासाठी ते माझ्यासाठी खूप अवघड आहे जपणं। आज आयुष्यभर गोळ्या खाणे आणि हे असं झालं की मीच एकटा म्हणून असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना असे आजार झालेत परीक्षेच्या नादात, करिअरच्या नादामध्ये त्यांचे पेपर फुटत गेले। ते तब्येतीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, कुणी मेंटली डिस्टर्ब झालं, कुणाला मोठे आजार झाले, पण ह्यांना कुठंच कसल्याच प्रकारे सरकार कन्सिडर करत नाही। तर एकच म्हणायचं, मी वेळेस होणार, लागणार म्हणजे लागणार। आणि तसं पाहिलं गेलं तर 4-5 वर्षाच्या खाली 500-490 सिमीला पण लोक लागले। तर ज्यावेळेस हे नेट फुटत चालला पेपर त्यावेळेसच आज रँक वाढत गेला आणि त्यांचेच लोक लागत गेले। आज गरिबाचं कुठं काही नाही, गरिबाचं खूप कष्ट करायचं आणि मरायचं एवढंच आहे सर। पुढची बातमी बघूयात। भाजप नेते प्रसाद लाड यांनी अंतरवाली इथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी 2 दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं होतं।
त्यानुसार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि जरांगेंनी उपोषण करू नये अशी विनंती केली. जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी मांडणार, मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन असं मोठं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलंय. आता गरमीचा काळ आहे. 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे. पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या आहेत तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असतील. तर आपण हे आंदोलन करू नये. एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलो आहे भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. तसंच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. तर प्रसाद लाड मंत्री नाहीत, कुठल्या महत्त्वाच्या पदावरती नाहीत, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीआधी धक्कादायक प्रकार समोर आलाय. मनोज जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता. योगेश चितोळे पाटील, गणेश उगले यांनी प्रसाद लाड यांना धमकी दिली होती. यानंतर प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धमकी बरे फोन हे अनेक महिने, अनेक वर्षे येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही. काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले. काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आत्ता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत. हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात, समाजकारणातल्या सुरू असतात. आता एकूणी मला ना बघू द्याच, कारण काय वेळेस काय होतं ते काय वेळेस बोलायला नाही पाहिजे, काय वेळेस लय अवघड असतं. त्यांचं तरी असू शकतं, काही असं पण असू शकतं किंवा जाणून बुजून कुणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्यांची माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिकेत जायची गरजच नाही आहे. आणि आता एक पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवरती प्रश्न उपस्थित करणारी बातमी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंना पोलिसांनी अटक केली, पण जो गुन्हा विकास लवांडेंनी केलेलाच नव्हता तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून ती अटक झाली आहे. पुणे पोलिसांनी काल त्यांना अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. मात्र आज पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजरचुकीने हा प्रकार घडल्याचं मान्य केलं. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय. अशातच धाराशिवच्या तुळजापूर इथे सीएनजी पंपावरती चालकाला मारहाण करण्यात आली आणि घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. तुळजापूर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मारहाण करणारे हे तुळजापुरातीलच असल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यामध्ये सध्या डिझेलची भीषण टंचाई आहे. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसताना दिसतोय. 1000 रुपयांचं डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय आणि त्यासाठी 200 ते 300 रुपयांपर्यंत अतिरिक्त पेट्रोल खर्च करावा लागतंय. त्यामुळे वेळ आणि पैशांचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. शेतीचे कामं येतात त्याच्यामुळे एवढं लांबून डिझेल भेटत नव्हतं, म्हणून इथे एवढं लांब आलो. तिथं वाशिमला डिझेल नाही आहे, डिझेल भेटत नाही आहे सध्या तिथं, त्याच्यामुळे एवढं लांब यावं लागलं. किती भेटलं तुम्हाला?
आता इथं 1000 रुपयाचं भेटलं फक्त. आम्ही आलो बाबुळगावहून 45 किलोमीटर एवढ्या उन्हीत भर उन्हीत आम्हाला काल ऊन लागली, काल डिझेल नाही भेटलं, आज तरी भेटीन म्हटलं बा आज 1000 रुपयाचं डिझेल भेटलं या कॅनीने. 1000 रुपयात काहीच नाही होत. 2 घंटे ट्रॅक्टर चालते पण बाकीचा उभा आहे. म्हणजे डबल संध्याकाळी यायला लागते, म्हणजे दिवसभर उन्हातच राहावं लागते फक्त डिझेलसाठी. गेल्या 8 दिवसांपासून मराठवाडा विदर्भात पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या आहे. दिवसा शेती आणि रात्री पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय. पण आज 8 दिवसानंतर परिस्थिती जैसे थेस असल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण होतीये. याचं कारण बुलढाण्यामध्ये 4 जण तलवार आणि कोयता घेऊन पेट्रोल पंपावरती पोहोचले आणि त्यांनी कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही असा सवाल करत कर्मचाऱ्याला धमकावलं. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. दुसरीकडे डिझेल मिळत नसल्यामुळे परभणीत नागरिक आक्रमक झाले आणि शहरातील वसमत रस्त्यावरती लोकांना रास्ता रोको त्यांनी केला आणि मोठ्या प्रमाणावरती वाहतूक खोळंबली. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये इंधन टंचाईचा तुटवडा जाणवतोय. विशेषतः ट्रॅक्टर चालकांना सध्या याचा सर्वाधिक फटका बसतोय. खरीप हंगामापूर्वी सध्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीकाम सुरू असतं, परंतु मुबलक प्रमाणामध्ये डिझेल मिळत नाहीये. शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर चालकांना अडचणी त्यामुळे त्यांचा सामना करावा लागतोय. आष्टी तालुक्यातील पेट्रोल पंपावरती कॅन घेऊन शेतकऱ्यांची रांग लागली आहे. ट्रॅक्टर शेतात उभे आहेत त्यामुळे शेतीची कामही खोळंबली आहेत आणि शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. हिंगोलीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल संपलंय, त्यामुळे जिथे डिझेल आहे त्या पेट्रोल पंपावरती रांगा लागल्या आहेत. सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच रात्र काढल्याचं चित्र आहे. धाराशिवमध्ये सिलेंडर टंचाई, डिझेल टंचाई पाठोपाठ वीज टंचाई निर्माण झाली आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मोहा परिसरात शेतकऱ्यांना वीज मिळत नाहीये. विजेअभावी शेतातली उभी पिकं करपतायत. विहिरीमध्ये थोडं असलेलं पाणी पिकांना कसं द्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. राजकीय पुढाऱ्यांचं वीज प्रश्नाकडे लक्ष नाही. प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे वाढत्या उन्हात वीज टंचाईमुळे शेती पिकांना फटका बसतोय.